उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची कोणती वैशिष्ट्ये सांगता येईल? व जगात 4 देश हे प्रमुख उदयोन्मुख देश म्हणून गणले जातात. त्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन यांचा समावेश आहे. भारत हा त्यातला एक महत्त्वाचा देश आहे. 1990 या शतकामध्ये सुरू झालेल्या जागतिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर जर आपण अभ्यास केला, त्या प्रभावाचा जर अभ्यास केला, तर आपल्या अशा लक्षात येईल की भारतातील अर्थव्यवस्था ही उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूरक आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला उदयोन्मुख अर्थव्यवस्था असे म्हटले जातात. जपान, युरोप व अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये झपाट्याने मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे आणि विकासाबरोबर तेथील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. लोकसंख्या व भविष्यातील निवृत्ती वेतनाचा बोजा असे नवीन प्रश्न वेगवेगळ्या देशामध्ये निर्माण होत आहे आणि त्यामुळे देशामध्ये रोजगार वाढ होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला केव्हा म्हणता येईल. त्याचे काही वैशिष्ट्ये आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य असं आहे, तरुणाची मोठी संख्या. भारत हा तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो. जपान, युरोप व अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये लोकसंख्या वाढत आहे, मात्र तरुण लोकांची संख्या त्या देशामध्ये भारताच्या प्रमाणामध्ये अल्प प्रमाणात वाढत आहे. त्यानंतर उदयोन्मुख देशात मात्र जनतेचा उत्साह मोठ्या प्रमाणावर असतो, कारण तेथील लोकसंख्या तरुण असते आणि तरुण लोकसंख्या असेल तर मनुष्यबळाची कमतरता भासत नाही, कारण लोकसंख्या तरुण असेल तर तिथे काम करणाऱ्याची संख्या पण मोठ्या प्रमाणामध्ये असते. अमेरिकेमध्ये 14 वर्षाखालील मुलांची संख्या 21% आहे. ब्राझीलमध्ये 29% आहे. इराणमध्ये 33% आहे. तर भारतामध्ये हे प्रमाण 33% आहे. व भारतामध्ये जे तरुण मुलं आहे, जे 14 वर्षापेक्षा कमी वयाचे आहे, त्यांचं प्रमाण 33% आहे. म्हणजे हे मुलं जे तरुण आहे, अशा मुलांना काम करण्याची परवानगी भारतामध्ये दिली जात नाही, ज्यांना बालमजूर म्हणून गणलं जातं. म्हणून 14 वर्षाच्या वयाच्या खालील मुलांकडून कुठलंही काम करून घेणं कायद्यानुसार गुन्हा आहे. लोकसंख्येत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर असेल तर शिक्षण, खेळ, करमणूक, कपडे, लत्ते, तयार खाद्यपदार्थ, रेस्टॉरंट, पुस्तके, मासिके, सौंदर्य प्रसाधने तसेच संगीत अशा अनेक क्षेत्रामध्ये नवनवीन बाजारपेठा निर्माण होतात. भारतात या सर्व क्षेत्रामध्ये मुबलक मागणी आहे, कारण भारतामध्ये तरुण वर्ग आहे. जरी रोजगार निर्मिती नसेल तर तरुण लोकसंख्या जास्त असेल, मुलं जास्त असेल तर व्यवसाय उद्योगधंद्यांनासुद्धा चालना मिळते, कारण जे काही खेळणी असेल, करमणूक असेल, कपडे लत्तेची व्यवसाय असेल, त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची काय होते, विक्री होते. म्हणून तो देश त्या ठिकाणी विकसित होण्यासाठी मदत होते. त्यानंतर दुसरे एक कारण आहे उदयोन्मुख भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर विकसित क्षेत्रात स्थलांतरित होणाऱ्याचे वाढते प्रमाण. भारत जरी ग्रामीण किंवा शेती व्यवसायाशी निगडीत जरी देश असला किंवा कृषी हा जरी भारताचा व्यवसाय असेल, तरी विकसनशील देशातून विविध वस्तू व सेवांची निर्यात होत नाही, तर कुशल्य मनुष्यबळाची सुद्धा काय होत असते, निर्यात होत असते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या परदेशी लोकांची संख्या 2001 मध्ये 31 कोटी रुपये होती, 31 कोटी लोक होती. तर 1990 मध्ये ती अतिशय कमी होती. म्हणजे 57% पेक्षा जास्त लोक हे 2000 मध्ये विदेशी वाढलेले आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, IT क्षेत्र असेल, वकिली क्षेत्र असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये भारताकडून मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाची निर्यात इतर देशांना झालेली आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र, गुजरात असे भारतातील अनेक प्रांत अनिवासी भारतीयामुळे समृद्ध झालेले आहे आणि भारतीय लोकसुद्धा दुसऱ्या देशात गेले आणि दुसऱ्या देशातले लोकसुद्धा भारतामध्ये स्थायिक झाले आहे. परदेशात गेलेल्या नागरिकांची मातृभूमीत पाठवलेल्या पैशाचा वाढता ओघ हा उदयोन्मुख देशाचा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. आपल्या देशातून दुसऱ्या देशात जेवढे कामगार असेल आणि त्यांना मिळणारा जो पगार असेल तो भारतामध्ये येत असेल तर ती अर्थव्यवस्था उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे किंवा उद्योगधंद्याकडे वाटचाल करणारी अर्थव्यवस्था आहे असे त्याला म्हणता येईल. त्यानंतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे कुंकुवत मूलभूत सुविधा. उदयोन्मुख देशातील बहुसंख्य देशातील ग्रामीण भागामध्ये मोटरगाडी किंवा कार किंवा वाहतुकीच्या सुविधा पोहोचणे अवघड असते. अशा ठिकाणी वीज, स्वच्छता सुविधा यांचासुद्धा अभाव असतो. त्याचबरोबर देशातील शहरं मोठ्या झपाट्याने विकसित होत आहे आणि ग्रामीण भाग विकसित होत नसतो. हा सुद्धा उदयोन्मुख देशाची अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. विजेचा
स्वच्छ पाण्याचा, स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणावर अभाव ज्या देशामध्ये दिसून येतो त्या देशाला उदयोन्मुख देश असं सुद्धा म्हणता येतं. हे हळूहळू दूर करण्याचा तो देश प्रयत्न करत असतो. म्हणून उदयोन्मुख देशामध्ये विकासाचे मोठ्या प्रमाणावर जोरात प्रयत्न चालू असते. काय काय संधी असतात कुंकमुत ज्या सुविधा आहे त्याच्यामध्ये मूलभूत सुविधा कमतरता दूर करण्यासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रामध्ये भागीदारी ही सर्वात मोठी उपलब्ध अशी संधी आहे. जर खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर गुंतवणूक झाली, नवीन उद्योग जर विकसित झाले तर या ठिकाणी अनेक बाजारपेठा, IT पार्क, महामार्ग अशा अनेक संधी उपलब्ध होतात आणि त्यातून त्या ठिकाणच्या लोकांना कामगार मिळतं आणि तिथं उदयोन्मुख अर्थव्यवस्था कुठेतरी विकसित होण्यास मदत होते. त्यानंतर आणखी एक उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असते मर्यादित उत्पन्न. उदयोन्मुख देशात उत्पन्न व रोख प्रवाह खूपच मर्यादित असतो. अमेरिकेचे दरडोई उत्पन्न $38,000 होते तेव्हा भारतात ते दरडोई उत्पन्न $1,000 कमी असते. बघा 37 पटीने अमेरिका आपल्यापेक्षा पुढं आहे आणि भारतासारख्या देशामध्ये उत्पादनाची एकूण व्याप्ती मोठी असली तरी उत्पादनाला लोकसंख्येने भागलं तर दरडोई उत्पन्न अत्यल्प आहे. कारण भारतामध्ये कमावणारे हात कमी आहे आणि त्यांच्यावर उपजीविका करणारे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहे आणि त्यामुळे दरडोई उत्पन्न हे अतिशय कमी स्वरूपात आहे. म्हणून दरडोई उत्पन्न जर कमी असेल तर त्या देशामध्ये लोकांचा राहणीमानाचा दर्जा आणि लोकांचं राहणीमान हे उंचावण्यास खूप वेळ लागतो. म्हणून दरडोई उत्पन्न वाढवणे या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. मग मर्यादित उत्पन्न असूनही कोणकोणत्या सध्या उपलब्ध करून देता येतात. उत्पन्न कमी असल्यामुळे विपणन करताना वेष्टनाचा आकार लहान करून विक्रय वृद्धी करणे, जास्त व्याज घेऊन हप्त्याने विक्री करणे अशा प्रकारच्या संध्या निर्माण होऊ शकतात. कारण का जिथं अल्प उत्पन्न लोकांच्या गरजा मोठ्या प्रमाणात असतात पण त्याला पूर्ण करण्याची साधने मर्यादित असतात. म्हणून क्रयशक्ती वाढवण्यासाठी अशा ठिकाणी कमी खर्चामध्ये चांगली वस्तू कशी उत्पादित करता येईल, त्याचप्रमाणे लोकांना हप्त्याने वस्तू कशी विक्री करता येईल याचा विचार हा या ठिकाणी करावा लागतो. तसेच ग्राहकाच्या दृष्टीने विविध भारतामध्ये सरासरी उत्पन्न परवडू शकेल अशा प्रकारचा वनस्पतीचं लागवड करणे किंवा त्याचं उत्पादन घेणं, जसं चहा असेल, औषधी वस्तू असेल, लोणचे असेल, शॅम्पू असेल वगैरे लहान लहान पाकिटं या कारणामुळे दिसून येतात. कारण भारतामध्ये उत्पन्न कमी आहे म्हणून शॅम्पूची जी पुडी ₹1 ते ₹3 आहे ही पुडी का तयार झाली याचं एकमेव कारण आहे उत्पन्न अल्प आहे. अल्प उत्पन्न असणारा व्यक्तीसुद्धा शॅम्पू वापरावा, त्याने तो यूज करावा, त्यासाठी छोट्या पॅकेटमध्ये त्याची विक्री केली जाते. जर उत्पन्न जास्त असेल तर जास्त उत्पन्न असणाऱ्या त्या शॅम्पूची ₹150 ते ₹200 पॅकेटसुद्धा किंवा पाऊच घ्यायलासुद्धा तयार होतं कारण त्यांचं उत्पन्न जास्त आहे. म्हणून अल्प उत्पन्न किंवा उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचं हे एक वैशिष्ट्य आहे की अर्थव्यवस्थेमध्ये ज्या विकल्या जाणाऱ्या वस्तू आहे त्या लहान लहान स्वरूपामध्ये किंवा लहान लहान नगसंख्येमध्ये. आज जर भारतात बघितलं तर 1 mg ग्रॅमपासून ते 1 किलो, 10 किलो, 1 टनापर्यंत वस्तूला पॅकिंग केलं जातं. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लहान वस्तू ही अल्प उत्पन्न गटासाठी सगळ्यात महत्त्वाची असते. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य अविकसित तंत्रज्ञान. उदयोन्मुख जी अर्थव्यवस्था उद्योगाकडे किंवा उद्योगधंद्याकडे वाटचाल करीत आहे किंवा ज्या देशामध्ये नवीन नवीन सुधारणा किंवा विकास होत आहे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला उदयोन्मुख अर्थव्यवस्था असे म्हटलं जातं. पण भारताची उदयोन्मुख अर्थव्यवस्था होण्यामध्ये अडचण सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती आहे तंत्रज्ञान. अविकसित तंत्रज्ञान जर असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था उदयोन्मुख होऊ शकत नाही. भारतासारख्या देशामध्ये जवळजवळ 1990 पर्यंत आधुनिक तंत्रज्ञान हे जास्त प्रमाणात विकसित नव्हते. फक्त गेल्या 2 दशकामध्ये म्हणजे 20व्या आणि 21व्या दशकामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे झपाट्याने उद्योगधंद्याची विकास होण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये नवीन नवीन संकल्पना वापरल्या जात आहे. नवीन नवीन मशिनरी भारतामध्ये तयार होत आहे आणि आपण जगाला त्या निर्यात करत आहे. प्रचंड लोकसंख्येच्या पोषणाचा प्रश्न असल्यामुळे समप्रधान पद्धतीवर भर हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. समप्रधान सारख्या प्रमाणात श्रमावर आधारित काम आहे. त्या कामावर आधारित जर पद्धती भारतामध्ये अवलंबली तर भारतीय अर्थव्यवस्था ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था होण्याला कुठे तरी म्हणजे विकास होण्याला मदत होईल. त्यानंतर बघा संधी काय आहे. अविकसित तंत्रज्ञान भारतात आहे तर काय करू शकतो. धरणे, पूल, रस्ते, मशिनरी उत्पादन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची फार मोठी संधी आहे.
या विविध क्षेत्रामध्ये धरणे बांधणे असेल, पूल बांधणे असेल, रस्ते बांधणे असेल, मशिनरी असेल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे असेल, या विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणखी तंत्रज्ञानाला येण्याला वाव आहे. जर या क्षेत्रामध्ये आणखी तंत्रज्ञानाला तर 100% भारतासारखी अर्थव्यवस्था विकसित होण्याला मोठ्या प्रमाणावर मदत होईल. त्यानंतर पुढचा उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे झपाट्याने बदलणारी बाजारपेठ. आजची स्पर्धेची युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये उत्पादक ही आपली वस्तू विकण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. इवन नवीन नवीन प्रकारची बांधणी करत आहे, नवीन नवीन प्रकारची स्कीम त्यावर तयार करत आहे. आणि या सगळ्यांचा एकच उद्देश आहे की ग्राहकांना आकर्षित करणे आणि आपली वस्तू जास्तीत जास्त विक्री करणे आणि त्यातून विकलेल्या वस्तूतून मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळवणे. बघा, झपाट्याने उदयोन्मुख देशामध्ये भारतासारख्या देशामध्ये बाजारपेठ झपाट्याने बदलत आहे. कारण लोकांच्या आवडीनिवडी, लोकांचे अंदाज आणि लोकांना आवडणाऱ्या नवीन नवीन वस्तू, या नवीन वस्तू तयार करण्यासाठी उद्योजक नवीन नवीन संकल्पना राबवून नवीन वस्तू तयार करत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण कोरिया. आज आपण भारत व चीनकडे पाहिले तर असे दिसते तेथील ग्राहकांचा स्तर बराच वर गेलेला आहे. सरकारी नीतिनियम, पारंपरिक व्यवसाय, तिथली संस्कृती, त्याचप्रमाणे देशातील कार्यपद्धती यानुसार तिथली बाजारपेठ तयार झालेली आहे आणि त्या बाजारपेठेनुसार त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूची विक्री होत आहे. एवढंच काय, जगाला विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यामध्ये किंवा विकण्यामध्ये चीनसारखे, जपानसारखे, रशियासारखे देश हे तंत्रज्ञानामध्ये सुद्धा पुढारलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण जगाची बाजारपेठ काबीज केलेली आहे. 15 वर्षापूर्वी मोबाईल फोन क्वचित लोकांकडे होता आणि आज भारतात ग्रामीण भागात फोन घरोघरी पोहोचला आहे. हेच सगळ्यात महत्त्वाचं त्याचं एक कारण सांगता येईल. मग या क्षेत्रामध्ये संध्या काय काय आहे तर विकासाच्या प्रत्येक अर्थव्यवस्थेत भारतासारख्या उदयोन्मुख देशामध्ये नवनवीन आव्हान पूर्ण करण्यासाठी नवनवीन संधी उपलब्ध असतात. भारतात पाहिले तर आपल्या असे लक्षात येईल की रस्त्यावर दिसणाऱ्या अत्याधुनिक गाड्या, इंटरनेट जोडणारा मोबाईल फोन, 3D 4G प्लाझ्मा तसेच LCD TV वगैरे ज्या काही गोष्टी आहे या झपाट्याने बाजारामध्ये येत आहे. म्हणजेच भारतासारख्या देशाची बाजारपेठही झपाट्याने बदल करत आहे आणि त्यामध्ये नवनवीन बदल घडून येत आहे. आणि त्याचं कारण म्हणजे काय तर भारतीय अर्थव्यवस्था ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था बनलेली आहे. नवनवीन उद्योग स्थापन होत आहे आणि त्या उद्योगातून नवनवीन वस्तू तयार होत आहे आणि ग्राहक त्या वस्तू वापरण्यास काय आहे तयार आहे. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचं, ते आहे संस्कृतीतील फरकामुळे आलेल्या अडचणी. देशाची अर्थव्यवस्था उदयोन्मुख होण्यामध्ये आणखी काही वैशिष्ट्यामधली एक वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे कोणतं तर सांस्कृतिक फरकामुळे. देशामध्ये जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यावर परिणाम होतो, बाजारपेठेवर होतो. एवढंच काय, ग्राहकाच्या संख्येवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो. बहुतांशी विकसनशील म्हणजे विकासाकडे वाटचाल करणाऱ्या देशामध्ये बऱ्याचशा लोकांच्या रूढी परंपरा शतकानुसार त्या चाललेल्या आहे. अशा ठिकाणी सांस्कृतिक फरकामुळे नवीन तंत्रज्ञान व पद्धतीचा शिरकाव करण्यासाठी अडचण येत आहे. लोक नवीन आलेला शोध स्वीकारायला तयार नाही. आर्थिक बाबतीत धार्मिक व पारंपरिक रूढीचा परिणाम उदयोन्मुख देशामध्ये आढळणारा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. धर्म, रूढी, परंपरा आणि अशिक्षण यामुळे सुद्धा लोक गुरफटून जाऊन त्या जुन्या परंपरेमध्ये रुळले जात आहे आणि त्याचाही परिणाम उदयोन्मुख अर्थव्यवस्थेवर होत आहे. याच्यामध्ये काय संधी आहे तर जेवढ्या देशामध्ये वैविध्य जातीचे किंवा धर्माचे लोक आहे त्यांना एकत्रित करणे, समता, बंधुता भाव विकसित करणे आणि भारतापेक्षा इतरत्र कुठेही जास्त सिद्ध होऊ न शकणाऱ्या वस्तू, भारतातील जे राज्य आहे त्या राज्यातील पोशाख, त्यांच्या लोकांच्या संस्कृती, त्यांच्या रूढी परंपरा यानुसार वस्तू तयार करणे आणि त्या वस्तूच्या मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करणे आणि कुठेतरी एक भारतामध्ये एक समानता स्थापन होईल आणि लोकांना सगळ्या धर्माविषयी आपुलकी वाटेल. हे सुद्धा उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे बचतीचा वाढता दर. उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचं हे एक वैशिष्ट्य आहे. बहुतेक उद्योन्मुख देशामध्ये उत्पन्न कमी असते परंतु बचतीचं प्रमाण जास्त असतं. भारतासारख्या देशामध्ये जरी दरडोई उत्पन्न कमी असेल तर लोकांची बचत करण्याची सवय चांगली आहे. लोक बचतीकडे वाटचाल करत आहे, बचत करण्यामध्ये लोक तयार होत आहे आणि ज्या देशाची बचत जास्त त्या देशाची अर्थव्यवस्था विकसित होत आहे. भारतातील सर्वसाधारण लोक खर्चामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कपात करतात, काटकसर करतात. मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या भविष्यासाठी, मुलींच्या लग्नासाठी अगोदरच तरतूद करतात. वृद्धापकाळासाठी सुद्धा तरतूद करून ठेवतात. नवनवीन पेन्शन योजना,
लागू करण्यासाठी, विमा योजना लागू करण्यासाठी नवनवीन पॉलिसी काढतात आणि त्याच्यामध्ये रेग्युलरपणे हप्ते भरतात, म्हणजेच बचतीला लोक तयार होतात. म्हणून उद्योगमुख भारतामध्ये बचतीचा वाढता दर असतो. संधी काय संधी आहे तर आणखी आहे, जास्त बचत केल्याने देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध होतो. आपण बँकेमध्ये पैसे बचत करून ठेवले म्हणजे बँक तो पैसा गुंतवणुकीसाठी वापर करतो आणि त्यातून देशाच्या विकासाला किंवा देशाच्या एखाद्या उद्योगाला तो पैसा कामा येतो किंवा एखाद्या योजनेवर तो पैसा खर्च होतो आणि त्या योजनेचा आउटपुट रूपाने पुन्हा आपल्यालाच फायदा मिळतो. म्हणून गुंतवणूक सरकारने सकारात्मक मार्गी लावली तर त्याचा परिणामसुद्धा सकारात्मक होतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली किंवा कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली तर त्याचा मोठा परिणाम सध्याच्या व्यवसायावर होतो आणि त्याचा व्यवसायाचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेवर होतो. जनतेवर परिणाम झाला की त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम आला की एकूण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आहे बचतीचा वेग हा देशामध्ये वाढता असतो. त्यानंतर शेवटचं आणि 10वं वैशिष्ट्य आहे उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचं, ते आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास. बघा, इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यापारच होता. इंग्रज भारतातून गेले तरी भारतामध्ये आंतरराष्ट्रीयच व्यापार चालू आहे. फरक हाच आहे, ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेस इंग्रजांनी भारतातील बरीचशी मौल्यवान संपत्ती त्यांच्या देशामध्ये निर्यात केली. मात्र आता आपल्याला जे वाटतं तेच आपण निर्यात करू शकतो. म्हणून 1990 नंतर स्वातंत्र्य, त्यानंतर 1990मध्ये बरोबर विविध बदल घडून आले, विविध धोरणे राबवली गेली. आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताने मोठ्या प्रमाणामध्ये झेप घेतली. त्यामुळे क्षितिजावर चमकणारी भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात महत्त्वाची अर्थव्यवस्था झाली. गेल्या 20व्या आणि 21व्या शतकाचा जर आपण विचार केला तर ह्या 2 शतकामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे. भारतामध्ये मोठमोठे उद्योगधंदे येत आहे आणि त्या उद्योगधंद्यामुळे मोठमोठ्या प्रकारावर गुंतवणुकीची साधने उपलब्ध होत आहे. लोकांना काम मिळत आहे, रोजगार मिळत आहे आणि त्यामुळे काय झालं, एक प्रकारे अर्थव्यवस्था विकसित झाली आहे. यात संधी काय आहे तर मुबलक परकीय चलन उपलब्ध असल्याने राष्ट्रीय व्यापारविषयक विविध निर्णय भारताला घेता येतात आणि असे निर्णय भारताने घेतले की जागतिक व्यापार संघटनेमध्ये आणि भारताची जगामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये ओळख निर्माण झालेली आहे. आणि अशा उदयोन्मुख देश म्हणून भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची हे वैशिष्ट्य आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे आणि तिचे आपण हे वैशिष्ट्य बघितलेले आहे.